कार्यक्रमात पुढे जाताना आता मी क्रीडा व युवक कल्याण मंत्री माननीय नामदार श्री दत्तात्रय भरणे यांना विनंती करते की त्यांनी आपलं स्वागतपर भाषण तसंच कार्यक्रमाचं प्रास्ताविक सादर करावं. आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार वितरण समारंभ ज्यांच्या शुभ हस्ते आयोजित केलेला आहे ते आदरणीय आपल्या राज्याचे राज्यपाल CP राधाकृष्णन साहेब, आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आपले दुसरे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, चंद्रकांतदादा पाटील, आपले मंत्री जयकुमार रावळ साहेब, आमचे अण्णा बनसोडे साहेब, उपस्थित आमदार, सर्वच आमदार, आजी आमदार, माजी आमदार, सर्व खासदार, माजी खासदार, विभागीय आयुक्त फुलकुटवर साहेब, डिग्गीकर साहेब, हिरालाल सोनवणे साहेब, आपले पुणेचे कलेक्टर, दोन्ही महापालिकेचे कमिशनर, सर्वच अधिकारी, विविध संघटनांचे प्रतिनिधी, क्रीडाप्रेमी, क्रीडा तज्ञ, क्रीडा सर्व उपस्थित मीडियाचे प्रतिनिधी, सर्व पत्रकार बंधू भगिनी, माझ्या क्रीडा विभागाचे सगळेच अधिकारी व कर्मचारी आणि आजच्या कार्यक्रमामध्ये सर्वात महत्त्वाचे असे आजच्या या कार्यक्रमाचे उत्सव मूर्ती, सर्व पुरस्कार विजेते, खेळाडू व त्यांचे मार्गदर्शक, त्यांच्या परिवारातील सगळे सदस्य, उपस्थित सर्व खेळाडू मित्रांनो, या राज्याचा क्रीडा मंत्री म्हणून 2022-23 आणि 23-24 या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार वितरण कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. आपल्या सर्वांना माहित आहे की शिवछत्रपतींच्या नावानं महाराष्ट्र राज्याचा हा क्रीडा क्षेत्रातील सर्वात मानाचा असलेला सर्वोत्कृष्ट पुरस्कार आणि प्रत्येक या राज्यामध्ये जे खेळाडू सातत्याने जी चमकदार कामगिरी करतात त्यांना हा पुरस्कार दिला जातो. याचा मूळ उद्देश याचा असतो की यातून नवीन जे विविध क्रीडा स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करतात त्या खेळाडूंचं कौतुक करून नवोदित खेळाडूंना प्रेरणा देणं हा यातला मूळ उद्देश आहे. आणि खरं तर आज जे खेळाडू आज ज्यांना किंवा मार्गदर्शक यांना जो पुरस्कार मिळणार आहेत ते खरं तर खूप नशीबवान आहेत. की नशीबवान यासाठी आहेत की हा पुरस्कार तुम्हाला शिवरायांच्या नावानं मिळतोय आणि इथून आजपासून तुमच्या नावापुढे शिवरायांचं नाव हे जोडलं जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला त्याचा आयुष्यभर हा अभिमान वाटणार आहे. आणि हा कार्यक्रम, या गौरवाचा कार्यक्रम CM साहेब, DCM साहेब माझ्या काळात होतोय. मी स्वतःला त्या बाबतीमध्ये भाग्यवान समजतो. आज खरं तर आजच्या या पुरस्कारामध्ये आपल्या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी 21 जून हा दिवस योग दिवस म्हणून जाहीर केला आणि योग क्रीडा प्रकारात आपण ह्या वर्षी त्यामध्ये प्रथमच या बाबतीमध्ये त्यामध्ये सुद्धा पुरस्कार आपण हा देत आहोत. हे या कार्यक्रमाचं आज एक वैशिष्ट्य आहे. शिवछत्रपती पुरस्कार सुरू झाल्यापासूनच पहिल्यांदा आपण जीवन गौरव पुरस्कार प्रथम आपण आपली जी महिला आहे ती खेळाडू शकुंतलाताई खटावकर यांना दिला जाते. त्याचा निश्चित प्रकारे आम्हा सर्वांना एक अभिमान आहे.
महायुती सरकारने नेहमीच खेळाडूंना केंद्रस्थानी मानलेलं आहे. या राज्याचे मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, या सर्वांनीच खूप चांगले निर्णय यामध्ये घेतलेले आहेत. आणि त्यामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की शासकीय नोकरीमध्ये खेळाडूंसाठी 5% राखीव जागा आणि जे प्रावीण्य मिळवत जे खेळाडू आहेत त्यांना थेट नियुक्ती आतापर्यंत आपल्याला साधारण सांगायला हरकत नाही 128 जणांना राज्य शासनाने ही थेट खेळाडूंना नोकरी दिलेली आहे. आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये असू द्या किंवा राष्ट्रीय स्पर्धामध्ये असू द्या, जे खेळाडू पदक मिळवतात त्या जिंकणाऱ्या खेळाडूंना सुद्धा एक चांगल्या प्रकारची बक्षिसाची रक्कम ही राज्य सरकारने दिलेली आहे. आणि मला एक अभिमान वाटतो या राज्यामधले जे खेळाडू आहेत आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पातळीवर अनेक खेळाडूंनी खूप चांगली कामगिरी केलेली आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की 1952 साली कैलासवासी खाशाबा जाधव यांच्या रूपानं आपल्याला ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये आपल्याला बक्षीस मिळालं होतं. त्यानंतर पहिल्यांदाच 1952 नंतर पॅरिस ऑलिम्पिक मध्ये स्वप्नील कुसळेला ब्रॉन्झ मेडल जिंकलं. त्याचप्रमाणे पॅरिस पॅराऑलिम्पिक मध्ये सचिन खिलारी यांनी सुद्धा सिल्वर मेडल जिंकून हा इतिहास रचलेला आहे. ही निश्चित प्रकारे महाराष्ट्रासाठी खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे. दिल्ली येथे झालेल्या खो खो स्पर्धेमध्ये जी वर्ल्ड कप खो खो स्पर्धा होती त्या वर्ल्ड कप खो खो स्पर्धामध्ये भारताने पुरुष आणि महिला या दोन्ही गटामध्ये आपल्याला सुवर्ण पदक मिळाले. आणि जरी ही देशाची स्पर्धा असली तरी या देशाच्या स्पर्धेमध्ये या राज्याच्या पुरुष गटाचं नेतृत्व हे महाराष्ट्राचा खेळाडू करत होता, महाराष्ट्राचा कर्णधार होता. आणि महिलाच्या सुद्धा बाबतीमध्ये सुद्धा ती महाराष्ट्राची कर्णधार, आपली भारताच्या टीम मध्ये महाराष्ट्राची कर्णधार ती मुलगी होती, आपली कन्या होती. त्यामुळे दोन्ही स्पर्धेमध्ये महाराष्ट्राचा खूप मोठा वाटा आहे. नुकताच संपन्न झालेल्या उत्तराखंड येथील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये सुद्धा महाराष्ट्राने 201 पदक जिंकून राज्यामध्ये संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्र राज्याने प्रथम क्रमांक नंबर मिळवलाय. त्याचाही निश्चित प्रकारे आपल्या सगळ्यांना अभिमान असला पाहिजे. मला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आता तुम्ही दोघं पण या स्टेजवरती आहात, माननीय राज्यपाल महोदय आहेत की मगाशी आल्यानंतर मला अनेक क्रीडाप्रेमी भेटले, अनेक खेळाडू भेटले. एक सर्वांनी तुम्हाला दोघांना एक आम्हाला विनंती करायला सांगितली आणि आज बोला म्हणून त्यांनी सर्वांनी सांगितलंय की साहेब राज्याचं बजेट आपलं हे 7 लाख कोटीचं बजेट आहे आणि 7 लाख कोटीच्या बजेटमध्ये आपण किती जरी नाही म्हणलं तर थोडं क्रीडा विभागाच्या बाबतीमध्ये थोडं बजेट कमी. आपण दोघांनी शिंदे साहेब असतील या सर्वांनी या क्रीडा क्षेत्रासाठी भविष्य काळामध्ये एक चांगल्या प्रकारचं बजेट आपण सर्वांनी द्यावं. आज आपण ज्या इथं बालेवाडीमध्ये आपण इथं बसलेलो आहे की यावर्षी बालेवाडी संकुलाची निर्मिती ही 32 वर्षापूर्वी झालेली आहे. त्यामुळे इथं आधी अनेक कामं अपूर्ण आहेत. इथं पण अनेक सुविधा इथं खेळाडूंसाठी देणं हे काम आहे. आपण बालेवाडी प्रमाणेच नागपूरमध्ये सुद्धा राज्य सरकारने खूप चांगला निर्णय घेतलेला आहे. तिथेही चांगल्या प्रकारचं संकुल करतोय आणि ग्रामीण भागामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी अजून संकुल करण्याची किंवा जे खेळाडू आहेत त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी थोडी गरज आहे. आपण तुम्ही दोघं पण त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे तुम्हा दोघांना तिघांना पण विनंती करतो. अधिक जास्त काही बोलत नाही, परंतु सर्व खेळाडूंचं आज आपण सगळे आपल्या ज्यांना पुरस्कार मिळालेत त्या सर्वांचं मी मनापासून पुन्हा एकदा अभिनंदन करून सर्व पत्रकार बंधूंना आपल्या सगळ्या स्टेजवरील सर्वांचं आणि राज्यपाल महोदयांचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांना मनोगत व्यक्त करायची विनंती करतो. आपल्या महाराष्ट्राचे राज्यपाल महोदय माननीय श्री CP राधाकृष्णनजी, तसंच उपस्थित असणारे राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीसजी, मंत्रिमंडळातील आमचे सहकारी चंद्रकांतदादा पाटील, दत्तामामा भरणे, जयकुमारजी रावळ, उपाध्यक्ष विधानसभेचे अण्णा बनसोडेजी, विधिमंडळातील सहकारी शंकर जगताप, उमा खापरे, प्रशांत बम, अमित गोरखे, सर्व
उपस्थित असणारे आजी माजी सन्माननीय लोकप्रतिनिधी तसंच राज्य सरकारचा उपस्थित असणारा अधिकारी वर्ग, पुणे विभागाचे आयुक्त पुलकुंवारजी, अनिल दिगीकरजी, हिरालाल सोनवणेजी, माझ्या क्रीडा विभागाचे उपस्थित असणारे सर्व सन्माननीय अधिकारी कर्मचारी, ज्यांचा आज शिवछत्रपती राज्य पुरस्कार देऊन तसंच जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार देऊन जीवन गौरव पुरस्कार देऊन इथं सत्कार करण्यात येणार आहे, ते सर्व आजचे सत्कार मूर्ती जमलेल्या बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, पत्रकार मित्रांनो, राज्याच्या शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाच्या वतीनं आज 22-23 आणि 23-24